नागपूर जिल्ह्यातील खेतापूरच्या विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्या याच मुली आहे। आपण बघू शकतो खेतापूरवरून डोंगरगावला जाण्यासाठी बसची सुविधा नाही, त्यामुळे त्यांना 7 किलोमीटर सायकलनं जावं लागतं। काही मुलींना जे आहे ते पायदळ चालत जावं लागतं। जाताना 7 किलोमीटर, येताना 7 किलोमीटर, असा 14-15 किलोमीटरचा प्रवास त्यांना पाण्या पावसात आणि या असुरक्षित वातावरणात जावं लागते, कारण की बराचसा जंगलाचा रस्ता आहे, शेतीचा रस्ता आहे, सुनसान रस्ता आहे। अशा परिस्थितीत या विद्यार्थिनी जातात। त्यांची मागणी एवढीच आहे, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला या गावात बस सुरू करून द्यावी। आपल्यासोबत त्यातली एक विद्यार्थिनी आहे, टीना। पूर्ण नाव सांग आणि काय तूच व्हिडिओ केला होता, काय व्हिडिओ केला होता, काय मागणी आहे? माझे पूर्ण नाव टीना रामचंद्र वैकुंठी आहे। मी इयत्ता 9वी शिकणारी विद्यार्थिनी आहे। मी खेतापूर या छोट्याशा गावाची मुलगी आहे। आम्ही त्या व्हिडिओमध्ये अशीच मागणी केली होती की आमच्या गावचा रस्ता सुधारून हवी आहे आणि आम्हाला एस टी महामंडळाची बस सुरू करून हवी आहे। काय त्रास काय आहे तुम्हाला? आम्हाला जाण्या येण्याचा खूप त्रास आहे। आमची सायकलची पंक्चर, चकाडग असे वारंवार समस्या येतात आणि आम्हाला जायला पाण्या पावसात खूप त्रास होतो, म्हणून आम्हाला एस टी महामंडळ सुरू करून हवी होती। किती किलोमीटर जावं लागतं रोज? आम्हाला 7 किलोमीटर जावे लागते रोज। किती किलोमीटर जावं लागतं? 7 किलोमीटर। आणि रस्ता भीती वाटते रस्त्याने जाताना? हो हो, कसं? खूप भीती वाटते, असं म्हणजे पडेल आम्ही वगैरे। टीना, मला सांग, किती मुली एकत्र जातात तुम्ही? आम्ही 7-8 मुली एकत्र जाते। काही मुलींकडे सायकल नाही किंवा सायकल पंक्चर झालेली, त्यांना चालत जावं लागते। बेटा, तुझं नाव सांग. अक्षरा शिंदे। अक्षरा, तू कशी जाते? मी पायीच जाते। का बरं? सायकल पंक्चर होते, कारण की रस्त्याने गड्डे पडले खूप आणि भीती पण वाटते वाघही सुटले आहे म्हणून। मग मागणी काय आता? मागणी बस सुरू व्हावी, एस टी महामंडळ आणि रस्ता पण सुधारून हवी। तुझं नाव काय रे बाळा? भावी विशाल ढहाके। भावी, तुला काय त्रास आहे? मला नाही का बस चालू करायची। बरं, कशी जाते तू शाळेत? कुठल्या वर्गात आहे? पैदल जातो, पहिले सायकलने जात होतो, सायकल ही चोरी गेली। मग आता पैदल जातो आम्ही। वडील काय करतात? शेती। गायत्री, तुझं काय अडचण आहे? आमच्या गावात बस नाही, आम्ही पैदल शाळेमध्ये जातो 7 किलोमीटर पाण्या पावसामध्ये। आमची हेच मागणी आहे की बस सुरू झाली पाहिजे। तुझी काय मागणी आहे बेटा? माझी मागणी आहे की आमच्या गावात एस टी महामंडळ सुरू व्हावे। बस सुरू व्हावी। हो, सगळे किती विद्यार्थी आहे रोज जातात? आम्ही 8 जणी आहो, पैदल जाते आणि मुलं गाडीनं जाते। त्या हा रस्ता तुम्ही बघा, हा 7 किलोमीटरचा रस्ता आहे। दोन्ही बाजूने शेती, झाडी आणि अशामुळे परिस्थितीत मुलींना जावं लागतंय। पाणी, पाऊस या सगळ्याच्यात जावं लागतंय। ती म्हणते की जंगलाचाही रस्ता आहे, काही ठिकाणी वाघांची भीती आहे। टीना, तू मागणी केली, काय वाटतं? ती मागणी आमच्या सूरजदादापायी पूर्ण झालेली आहे। आता उद्यापासून दररोज एस टी महामंडळची बस येणार आहे आमच्या गावी। तर आमची अशी एक मागणी आहे की हा जो बोरगाव कलांद्रीचा रस्ता आहे, जो उमरेडपर्यंत जाते, त्याला थोडीशी चौडाई वाढवावे आणि तो रस्ता सुधारून द्यावे। आणि हा आमच्या गावचा पण रस्ता थोडा बिघडला आहे, फारसा खूप नाही आहे। आता त्यांनी गड्डे भरले आहेत, त्यांनी स्वतःच्या पैशांनी काढून गड्डे भरलेले आहे सूरजदादांनी। ते खूप थोर व्यक्ती। आता बस सुरू होणार आहे ना उद्यापासून? हो, नक्कीच या विद्यार्थिनींचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला। टीना आहे, गायत्री आहे, कृतिका आहे, या सगळ्या विद्यार्थिनी रोज या इथून खेतापूरवरून डोंगरगावला कोणी चालत जातात, पायदळ, कोणी सायकलने जातात आणि भीती वाटत होती, त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल झाला। त्यानंतर आता असं सांगितलं जातं आहे, टीना सांगते की आता आमच्या गावाला उद्यापासून बस सुरू होणार आहे, गरज आहे त्याची, कारण की अशा परिस्थितीत या विद्यार्थिनींनी शाळेत कसं जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एक मागणी त्यांची मान्य झाल्याचं तिनं सांगितलेलं आहे। दुसरी मागणी आहे या गावात येणारा रस्ता दुरुस्त व्हावा। त्या मागणीसाठीही त्यांनी सरकारकडे, प्रशासनाकडे आपली मागणी लावून धरलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।